जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांना नोट्स भेटले नसतील किंवा टेस्ट सिरीज भेटले नसतील, त्यांना ग्रुपवर टाकले, तिथून घ्या. ठीक आहे. आजपासून आपण एकदम अकॉर्डिंग टू सिलेबस आपलं फिनिश करणार, पण त्या आपल्याला ब्लड सिस्टीम पहिलं घेणं थोडं गरजेचं होतं, त्यामुळे आपण ते फर्स्ट कंप्लीट केलं. ठीक आहे. तर ह्युमन ॲनाटॉमी किंवा फिजिओलॉजी. ठीक आहे. तर तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ॲनाटॉमी म्हणजे काय? तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ॲनाटॉमी म्हणजे काय? फक्त ॲनाटॉमी हा? आता जर ॲनाटॉमी म्हणजे जर स्टडी ऑफ ऑर्गन्स असं तुम्ही म्हणत असाल, तर मग फिजिओलॉजी म्हणजे काय? फिजिओलॉजी म्हणजे काय? हां, तर हे मिस करू नका. ॲनाटॉमी म्हणजे वेगळं आणि फिजिओलॉजी म्हणजे वेगळं. फिजिओलॉजी म्हणजे काय? तर ज्या काही ऑर्गन्स असतील आणि त्यांचे जे काही सिस्टीम असतील, ते म्हणजे फिजिओलॉजी. ठीक आहे. ज्या काही आपल्याला ऑर्गन्स दिलेले आहेत, त्यांचं जे पूर्ण काही सिस्टीम असेल, जे काही त्यांचं सगळं स्ट्रक्चर चालतं, त्याला आपण काय म्हणणार आहे? फिजिओलॉजी. आणि ॲनाटॉमी म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिसतात, हिस्टॉलॉजी आणि सायटॉलॉजी. मग सेल्स किंवा टिश्यू आणि पूर्ण बॉडीभरमध्ये ते असतात, तर ते आपण कव्हर करतो. तर त्याला आपण काय म्हणतो? ह्युमन ॲनाटॉमी. ठीक आहे. तर ह्युमन ॲनाटॉमीचे 2 पार्ट पडतात. एक आहे ग्रॉस ॲनाटॉमी ग्रॉस ॲनाटॉमी आणि दुसरं आहे मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. ठीक आहे. तर ग्रॉस ॲनाटॉमी म्हणजे काय? तर बाय द नेक्ट आहे. ज्या आपण गोष्टी डोळ्याने बघू शकत असतो, उघड्या डोळ्याने बघू शकतो, त्यांना आपण ग्रॉस ॲनाटॉमीमध्ये कव्हर करतो. ठीक आहे. पण बऱ्याच गोष्टी आपण अशा आहेत, की ज्या आपण ओपन आईजनी बघू शकत नाही. ठीक आहे. आपल्याला विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप त्यांनी मदत घेऊन करावे लागतात. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमीच्या अंडर येतात. ठीक आहे. काही गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकतो. एखादा व्यक्ती, सपोज तुमच्या समोर जर एखादा व्यक्ती असेल, है ना, तर तुम्ही त्याला उघड्या डोळ्यांनी बघू शकता. पण जे सेल्स असतील, टिश्यूज असतील, इनर पार्ट असेल, ठीक आहे, काही ज्या गोष्टी असतात त्या आपण ओपन आयनी बघू शकत नाही. जेव्हा एकदम मायक्रोस्कोपिक असतात, त्या आपण मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमीमध्ये लर्न करतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये मेनली 2 पार्ट आहेत, हिस्टोलॉजी आणि सायटोलॉजी. तर सायटोलॉजी म्हणजे काय? सायटोलॉजी म्हणजे काय? सायटोलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ सेल्स. ठीक आहे. स्टडी ऑफ सेल्स म्हणून आपण ते ब्लड थोडं पहिलं घेतलं. ठीक आहे. स्टडी ऑफ सेल्स म्हणजे काय? सायटोलॉजी. तर होमवर्क मध्ये लिहून घ्या किंवा हा जरा ह्याच्यावर थोडं लक्ष द्या. मेडिकल सायन्स, नोटबुक मध्ये लिहून घ्या. मेडिकल सायन्सेस असं करा, सॉरी, मेडिकल सायन्सेस their usage and characteristics किंवा फंक्शन. कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फंक्शन हे तुम्हाला व्यवस्थित लक्ष करायचे. सगळ्या नर्सिंग एक्झामचा हॉट टॉपिक, 1-2 प्रश्न तिथं पडतातच. ठीक आहे. हा सायन्सला काय म्हणतात, हा स्टडीला काय म्हणतात, ठीक आहे, किंवा याच्या स्टडीला काय म्हणतात, हे आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हिस्टॉलॉजी म्हणजे काय? हिस्टॉलॉजी म्हणजे काय?
कशाचा अभ्यास करतात त्याच्यात? स्टडी ऑफ टिश्यू म्हणजे आपला जो मेन आयटम आहे मायक्रोस्कोपिक, त्याच्यात आपल्याला सेल आहेत आणि टिश्यू आहेत. तर सेलचा अभ्यास आहे सायटोलॉजी आणि टिश्यूचा अभ्यास आहे हिस्टोलॉजी. हे दोन अभ्यास आपल्याला कव्हर करायचे मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी. का करायचे? कारण आपण ओपन आयजनी नाही बघू शकत आणि याच्यापासूनच सगळ्या ऑर्गन सिस्टीम आपल्याला नंतर तयार झालेल्या दिसतात. तर सेल सेल मोठा का टिश्यू मोठा? सेल मोठा असतो का टिश्यू मोठा असतो? लहान कुठलं असतं मग? ग्रुप ऑफ सेल म्हणजेच टिश्यू. ठीक आहे. तर सेल्स पासूनच टिश्यूज तयार होतात आपल्याला माहित आहे. ठीक आहे. तर याचा सगळा अभ्यास आपल्याला मायक्रोस्कोपिक मध्ये करायचा आहे. आता या टिश्यूज पासून पुढे काय डेव्हलप होतं मग? सेल पासून टिश्यू, टिश्यू पासून पुढं ऑर्गन्स. व्हेरी गुड. ठीक आहे. तर पहिले सेल असतात, छोटे युनिट काय सेल्स, मग त्याचं सगळ्या टिश्यू टिश्यूमध्ये रूपांतर होतं त्याचं आणि टिश्यूचा मिळून पुढं ऑर्गन्स होतात आणि या ऑर्गन्सच पुढं काय होतं? ऑर्गन सिस्टीम. ठीक आहे. त्याचं सिस्टीम असतं पूर्ण आणि त्या सिस्टीमला मिळूनच आपली बॉडी तयार होते. ठीक आहे. या सगळ्या सिस्टीम्सलाच मिळून आपली पुढे बॉडी तयार होते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. छोटा युनिट सेल, मग टिश्यू, मग ऑर्गन, मग ऑर्गन सिस्टीम आणि मग आपलं होल बॉडी. ठीक आहे. तर हे आलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे ह्युमन फिजिओलॉजी. हे झालं अॅनाटॉमीचं. ह्युमन फिजिओलॉजीमध्ये काय लर्न करणार आहे आपण? द सायन्स ऑफ the mechanical, physical, bioelectrical, and biochemical functions of human in good health, their organs, the cells of which they are composed. ठीक आहे. फिजिओलॉजी फोकसेस ॲट द लेवल ऑफ ऑर्गन अँड सिस्टीम. म्हणजे आपल्याला जे मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेल आणि टिश्यूचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या पुढची जी काही लेवल आहे जे आपण बघितलं ऑर्गन अँड देअर सिस्टीम्स, हा अभ्यास आपला येतो फिजिओलॉजीच्या अंडरमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जी आपली गुड हेल्थ असेल, देअर ऑर्गन्स असतील, ते कोणते कोणते सेल्स असतील तिथं, हे आपण ऑटोमॅटिक लर्न करणारच आहे. पण आपल्याला माहिती आहे छोटा युनिट आहे सेल, तर आपल्याला सेल पासून स्टार्ट करावं लागेल जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना इझी जाईल. ठीक आहे. मग आपण एवढ्या याच्यामध्ये बघितलं अॅनाटॉमी. अॅनाटॉमीचे दोन पार्ट होते, ग्रॉस अॅनाटॉमी आणि मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी. ग्रॉस अॅनाटॉमी काय आपल्या अभ्यासाचा विषय नाहीये. आपल्या अभ्यासाचा विषय आहे मायक्रोस्कोपिक अॅनाटॉमी. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी कव्हर होत होत्या. एक होती हिस्टोलॉजी, सायटोलॉजी म्हणजे सेल आणि टिश्यू. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट होता फिजिओलॉजी. त्याच्यामध्ये पुढच्या स्टेप कव्हर केले जाणारे म्हणजे ऑर्गन अँड देअर सिस्टीम्स. ठीक आहे. तर हा. एवढं समजलं अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. आपण थोडंसं वरवर बघितलं त्याच्यामध्ये. आता बाबा हे जे आहेत सेल पासून टिश्यू होतात, टिश्यू पासून ऑर्गन्स तयार होतात किंवा त्यांचे सिस्टीम तयार होतं. मग आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते सिस्टीम्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट कव्हर होतात. ठीक आहे. आणि त्यांचं युसेज काय आहे किंवा त्याच्या अगेन्स्टमध्ये डिफेक्ट असतील, डिसऑर्डर असतील, मग ट्रीटमेंट आलं, मग बऱ्याच गोष्टी आपल्या इथूनच कव्हर होऊन जातील. त्याच्यामुळे हा पार्ट आपण थोडा पहिला घेतोय. ठीक आहे. आणि सायमल्टेनियसली ते पार्ट पण आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे मेजर ऑर्गन सिस्टीम किंवा सिस्टीम्स. तर पहिलं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, ज्याच्यातलं आपण ब्लड ऑलरेडी कव्हर केलं. तर परीक्षेला इथून क्वेश्चन रेज करता येऊ शकतो आपल्याला की सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये खालीलपैकी कोण कोण इन्व्हॉल्ड असतं? ओके. तर कोण कोण इन्व्हॉल्ड असतं सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये? मेन मेन कोण असतात पार्ट, बॉडी पार्ट? हार्ट असतो. ओके. अजून ब्लड वेसल्स असतात. व्हेरी गुड.
वेसल्स मध्ये सगळे चालले. हा. लंग्स असतो का का नसतो लंग्स? लंग्स असतो, हार्ट असतो, लंग्स असतो, ब्लड वेसल्स असतात. किडनी असते का किडनी? सर्क्युलेटरी सिस्टम चालल्या. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये किडनी असते का? नसते. मग किडनी कशाला टाकले तिथं? ठीक आहे, तर ऑलरेडी इथं आपल्याला दिले त्यांनी सर्क्युलेटरी सिस्टम, पंपिंग अँड चॅनलिंग. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचं, पंप करायचं आणि चॅनल करायचं किंवा ट्रान्सपोर्ट करायचं. तर ब्लड पंप करायचं काम कोण करतं? ब्लड पंपिंगचं काम कोण करणार आहे? ब्लड पंपिंग कोण करणार आहे? पंपिंग वेगळा, ऑक्सि ऑक्सिजनचं वेगळं. हा. अँड चॅनलायझिंग ब्लड. ठीक आहे, ब्लड कोण चॅनलाइज करणार आहे मग? हार्ट पंपिंग करणार आहे. चॅनलाइज कोण करणार आहे याच्यात? कोणत्या पार्टी इन्व्हॉल्ड होते ते बघितलं आपण. चॅनलाइज कोण करणार? नेटवर्क कोणाचं आहे? वेसल्स. ऑब्विस, मग ते कॅपलरी असतील, आर्टरी, तो विषय नाही सध्या आपल्याला. ठीक आहे, पण वेसल्स थ्रू काय होणार आहे? ते चॅनलाइज होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे पंपिंगचा कार्यक्रम हार्ट करणार आहे आणि चॅनलायझिंगचं काम आपल्या वेसल्स करणार आहे. ब्लड टू अँड फ्रॉम. टू अँड फ्रॉम म्हणजे काय? हार्ट मधून फ्रॉम पण होतं आणि टू पण होतं. आपल्या हार्ट मधून ऑक्सिजन वालं रक्त पण असतं आणि डिऑक्सिजेशन वालं पण रक्त असतं. ठीक आहे, तर हे जे काय असतं, टू अँड फ्रॉम द बॉडी अँड लंग्स. आता लंग्सचा काय कार्यक्रम आहे ह्याच्यात? कशाला आले लंग्स इथं? लंग्सचा काय रोल आहे सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये? हे पंपिंग करतं, हे चॅनलिंग करतं. लंग्स काय करतं? ऑक्सिनेटेड साठी. ठीक आहे, ब्लड फक्त पंपिंग करणार आहे का? नाही. तर दोन पद्धतीचे रक्त आहे ना, एकामध्ये ऑक्सिजनची मात्रा जास्त आहे, एकामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी आहे. मग जे काही ब्लड इम्प्युअर असतं ते ऑक्सिनेटेड करण्यासाठी किंवा ऑक्सिनेशन पद्धतीसाठी लंग्सकडे जाणार आहे. O2 प्युरिफाय करून ते आपल्या परत हार्टकडे पाठवणार आहे पंपिंगला. ठीक आहे, विथ हार्ट, ब्लड अँड ब्लड वेसल्स. ठीक आहे, हे सगळे मेन पार्ट आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा. किडनी टाकू नका. ठीक आहे, मग ऑप्शन मध्ये असं पडलं, विच आर द गिवन मेन्शन बिलो आर पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम? हार्ट, ब्लड वेसल्स, लंग्स, किडनी. ठीक आहे, किंवा ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, किडनीच्या ऐवजी ऑल ऑफ द अबव आलं तर सगळे आपल्याला काय करावं लागणार आहे? घ्यावे लागणार. म्हणजे 3 हिरो आहे त्यांचे. एक आहे हार्ट, लंग्स आणि सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, समजलं? सर्क्युलेटरी सिस्टीमचा पार्ट नाही आहे ते. सर्क्युलेटरी सिस्टीम कळालं? नेक्स्ट, आता डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे आपण श्वास वेगळ्या ठिकाणून घेतो आणि डायजेशन आपलं वेगळ्या ठिकाणून होतो. ठीक आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम, आता याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड असतात तर नोटबुक मध्ये लिहून घ्या जरासं. हा, डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टेजेस टाका, स्टेजेस. डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टेजेस. कोणत्या कोणत्या स्टेज मधून ते डायजेस्ट होतं? हा, म्हणजे त्या पाथ मध्ये कोणते कोणते स्टॉप्स आहेत? स्टेजेस. देअर रोल्स. देअर रोल्स. आता या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये या प्रत्येकाचा रोल काय आहे? लिव्हरचं काय, स्टमकचं काय, गॉल ब्लॅडरचा काय, यांचा रोल. ठीक आहे, अँड डिफेक्ट्स. अँड देअर डिफेक्ट्स असं टाक. ठीक आहे, त्या त्या सेक्शन मधून तिथं तिथं थोडं जास्त लक्ष द्या. डायजेस्टिव्ह सिस्टीम.
ठीक आहे. त्याच्यात बघू डायजेस्टिव्ह अँड प्रोसेसिंग फूड. फक्त डायजेशनचा कार्यक्रम होणार नाही. इथं काय होणार आहे? प्रोसेसिंग फूड विथ सॅल्व्हरी ग्लँड्स. आता हे सॅल्व्हरी ग्लँड्स म्हणजे काय असतात? सॅल्व्हरी ग्लँड्स काय असतात? हं. कुठं असतात ते सॅल्व्हरी ग्लँड्स? माउथमध्ये असतात. आपल्या माउथमध्ये सॅल्व्हरी ग्लँड्स असतात. ते सलाइव्हा काय करतात? डायजेशनसाठी पाठवतात. ठीक आहे. जेणेकरून आपलं अन्न पचायला सुरुवात होते. ठीक आहे. मग आपलं अन्न पचण्याची सुरुवात कुठून होते? आपलं अन्न पचनाची सुरुवात कुठून होते? हं. आता यालाच एक काउंटर प्रश्न आहे. कुठून होते? माउथमधून होते. काही प्रॉब्लेम नाही. आता यालाच एक काउंटर प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे कार्ब असतात, प्रोटीन असतात, ठीक आहे. विटॅमिन्स, मिनरल्स असतात, वेगवेगळे न्यूट्रिशन्स असतात. तर सगळेच्या सगळे जे काही न्यूट्रिशन्स असतील, त्याचं जे काही डायजेशन असेल ते माउथमधून स्टार्ट होतं का? आपण बघितलं डायजेशन माउथमधून स्टार्ट होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. मग हे सगळं आहे, तर ते माउथमधून स्टार्ट होतं का? प्रोटीन माउथमध्ये होणार आहे का डायजेस्ट? नाही होणार. मग कुठं होणार आहे ते डायजेशन? अन्न डायजेस्ट कुठं होतं? रेखा. स्मॉल इंटेस्टाईन. तर इथं 2 प्रश्न आपण क्रिएट केले. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, त्याचे काहीतरी स्टॉप्स आहेत, स्टेजेस आहेत, प्रत्येकाचा काहीतरी रोल आहे. आपल्याला हे पण कळालं, चला अन्न पचनाची सुरुवात आपल्या तोंडातून होते. तिथं सॅल्व्हरी ग्लँड्स असतात, ते सलाइव्हा सिक्रेट करण्याचं काम करतात. अन्न पचनाची सुरुवात तिथून होते. पण याचा अर्थ असा नाही, की सगळेच्या सगळे पदार्थ जे आपण खातो, ते माउथमध्ये किंवा विथ द हेल्प ऑफ सलाइव्हा काय होतील? डायजेस्ट होतील. असं होत नाही. ठीक आहे. तर जे जिथं होतं त्याचं तिथंच होणार आहे. ठीक आहे. कारण प्रत्येकाचा डायजेस्टिव्ह जो टाईम असतो वेगवेगळा असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इसोफॅगस. तर ह्या इसोफॅगसचा काय रोल आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये? इसोफॅगस किंवा एसोफॅगस 2 पद्धतीने काहीतरी लिहितात ते. इसोफॅगसचा काय रोल आहे? हां, काय करतात इसोफॅगस? परीक्षेला पडतंय म्हणून विचारतोय. हां. आता हे जे काय करतात, आपलं जे काही फूड आहे, चला अन्न पचायला चालू झालं, काही प्रॉब्लेम नाहीये. अन्न थोडंसं वेट झालं असं तोंडात सलाइव्हाच्या मदतीने. मग ते पुढं सरकलं पाहिजे ना इंटेस्टाईनपर्यंत. इंटेस्टाईनपर्यंत सरकलं पाहिजे किंवा स्टमकपर्यंत सरकलं पाहिजे. हे सगळं काही अन्न ट्रान्सपोर्ट करण्याचं किंवा पास करण्याचा कार्यक्रम कोण करतो? इसोफॅगस करतो. ठीक आहे. तर ह्याचा रोल काय आहे मेन? त्याचा मेन रोल आहे फूड ट्रान्सपोर्ट करायचे किंवा पास करत घेत जायचं. पुढं, 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 पुढं सरकवायचं. ठीक आहे. आता या स्टमकचा काय रोल आहे? स्टमकचा काय रोल आहे? स्टमकचा काय रोल आहे? हां, गेलं बाबा चला कुठं तर जातंय का? ते नुसतं काय आतड्यातनं फिरणार आहे का? कुठं तर प्रोसेसिंग युनिट पाहिजे ना. ठीक आहे. आता हे स्टमक मध्ये काय होणार आहे? स्टोअर होणार आहे. स्टमकमध्ये काय होणार आहे? जे आपण फूड पुढं-पुढं ते इसोफायगस किंवा त्याची स्पेलिंग नीट करा नंतर इसोफायगसच्या मदतीने आलं तिथं जाऊन काय होणार आहे? ते स्टोअर होणार आहे. हां, व्हेरी गुड अश्विनी. नेक्स्ट लिव्हरचा काय रोल आहे आता? चला तिथं स्टोअर केलेलं. लिव्हरचा काय रोल आहे याच्यात?
काय रोल आहे? व्हेरी गुड मंगला. मेटाबॉलिझम. ठीक आहे. लिव्हरचा काय रोल आहे याच्यात? मेटाबॉलिझम किंवा एन्झाईम मिक्स करतात. ठीक आहे. हा रोल आहे, लिव्हरचा रोल आहे. गॉल ब्लॅडरचा काय रोल आहे? गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरचा काय रोल आहे याच्यात? व्हेरी गुड दीक्षा. बाईल तयार करतात, ऍसिड. ठीक आहे. गॉल ब्लॅडरचा मेन रोल काय आहे? ते बाईल ज्यूस तयार करतात. ठीक आहे. जेणेकरून अन्न डायजेस्ट होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. पॅनक्रियाजचा काय रोल आहे? पॅनक्रियाज. पॅनक्रियाज इन्शुलिनची निर्मिती करतं ते. ठीक आहे. मग इन्शुलिनचा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय रोल आहे? केलं इन्शुलिन निर्मिती. चला, त्याला कार्यक्रम दिलाय. हा, व्हेरी गुड मंगला. इन्शुलिन निर्मिती केली जाते आणि ही इन्शुलिन निर्मिती करण्यामागचा उद्देश हा आहे की आपली शुगर लेवल मेंटेन ठेवायचा आहे. त्याचा मेन हिरो तो आहे. ठीक आहे. जर इन्शुलिन निर्मिती झाली नाही, ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही, मग आपण कोणत्या पद्धतीच्या आजाराला सामोरं जावं लागेल आपल्याला? डायबिटीज. है ना? डायबिटीज आपल्याला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट आहे इंटेन्स्टाईन. ठीक आहे. तर इंटेन्स्टाईन दोन प्रकारचे आहेत, एक लार्ज इंटेन्स्टाईन आणि स्मॉल इंटेन्स्टाईन. तर त्यातल्या स्मॉल इंटेन्स्टाईनचा सॉरी रोल काय आहे? स्मॉल इंटेन्स्टाईनचा काय रोल आहे? हा. जे काही अन्न पचन करणं आणि अन्न शोषण करणं, हे दोन मेन रोल आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचे. ठीक आहे. अन्न पचन करायचं आणि ते शोषण करायचं. ठीक आहे. तर त्याला मेन रोल काय आहे? ऍब्झॉर्ब करायचं. हे मेन रोल आहेत स्मॉल इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईनचं काय काम आहे? चला, केलं. पचन झालं, ऍब्झॉर्ब झालं, काहीतरी आउटर प्रोडक्ट राहिलं असेल ना. एक्सक्रिशनचं काम कोण करतं? लार्ज इंटेस्टाईन करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रेक्टम. ठीक आहे. रेक्टमचा काय रोल आहे? रेक्टमचा रोल काय आहे? त्याचा पण रोल काय आहे? एक्सक्रिशन आहे किंवा वेस्ट प्रोडक्टला काय करायचंय? एलिमिनेट करायचंय. ॲनस. ठीक आहे. ॲनसचा काय रोल आहे? सेम रोल आहे त्याचा पण. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आहे. तर तिथून एक दोन प्रश्न तयार होऊ शकतात. ठीक आहे. ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आता काही उद्या एडीवाकडे फिरणार नाही. हे असंच फ्लो राहणार आहे. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर टाका तिथं. नोटबुकमध्ये टाका, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. म्हणजे हा फ्लो कसा राहतो? चला, सलाइवा म्हणजे सायोलिक ग्रँड्स आले म्हणजे माउथ आला, इसोफॅगस आलं, स्टमक आलं, लिव्हर, हे जे जे काय आहे ह्याचा एक फ्लो आहे. त्या पद्धतीनेच राहणार. तर जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला माहित पाहिजे. ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे. ठीक आहे. तर हे आलं डायजेस्टिव्ह सिस्टीम. हे आपण सगळे सेपरेटमध्ये नंतर बघणार आहे. हे फक्त आता तुम्हाला थोडंफार फ्रेश करण्यासाठी आहे. कळालं डायजेस्टिव्ह सिस्टीम? याला आपण विथ इमेज व्यवस्थित बघू नंतर, काळजी नका करू.
इंडो कॅनॅबिनॉइड सिस्टीम. ठीक आहे, इंडो कॅनॅबिनॉइड सिस्टीम म्हणजे काय असते याच्यात? इंडो कॅनॅबिनॉइड सिस्टीम, लिपिड्स. व्हेरी गुड. त्यांनी नावातच दिलंय, न्यूरो मॉड्युलेटरी लिपिड्स अँड रिसेप्टर इन्व्हॉल्ड इन अ व्हरायटी ऑफ फिजिकल प्रोसेस इन्क्लुडिंग ॲपेटाइट. ठीक आहे, पेन सेन्सेशन, मूड, मोटर लर्निंग, सिनॅप्टिक प्लॅस्टिसिटी अँड मेमरी, हे सगळे जे काय असणार आहेत हे इंडो कॅनबिनॉइड सिस्टीमचे पार्ट असणार आहेत, किंवा याचा मेन रोल हा आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण थोडस नंतर विथ इमेज बघू, तेव्हा तुम्हाला हे थोडस जास्त कळत. ठीक आहे, नेक्स्ट, एंडोक्राईन सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीम मध्ये कशाचा समावेश होणार आहे? काय असतं बेसिकली? एंडोक्राईन सिस्टीम हार्मोन्स कोण तयार करतं? हार्मोन्स कोण तयार करतं? कोणते ग्लँड्स तयार करतात? हार्मोन्स कोणते ग्लँड्स तयार करतात? एंडोक्राईन ग्लँड्स. तर इथं ऑलरेडी त्यांनी आपल्याला दिलंय की कम्युनिकेशन विदिन द बॉडी युझिंग हार्मोन्स मेड बाय एंडोक्राईन ग्लँड्स. ठीक आहे, बॉडी मधलं जे काही कम्युनिकेशन असल, ठीक आहे, जे हार्मोन्सच्या माध्यमातून होतं, असे जे काही हार्मोन्स असतात ते तयार करण्याचं काम इंडोक्राईन ग्लँड्स करत असतात. तर परीक्षेला इथून क्वेश्चन रेज होऊ शकतो, बॉडीमध्ये आपल्या हार्मोन्स तयार करण्याचं काम कोणते ग्लँड्स करतात? तर कोणते ग्लँड्स करतात? कोणते ग्लँड्स करतात? एंडोक्राईन ग्लँड्स करतात. आता याच्यामध्ये त्यांनी पुढे दिलेत आपल्याला, बाबा कोणत्या कोणत्या पद्धतीचे हार्मोन्स किंवा त्यांना ग्लँड पण म्हणतात काही बाबतीत, तर ते बघू आपण. सच ॲज हायपोथॅलॅमस. ठीक आहे, तर हायपोथॅलॅमसचा मेन रोल काय आहे? हायपोथॅलॅमस आपण नेहमी ऐकतो. काय आहे ते हायपोथॅलॅमस? मेन रोल काय आहे त्याचा? आपण बघितलं ना स्किनच्या वेळेस. हा, हायपोथॅलेमस ग्लँड किंवा हायपोथॅलेमस जे काही हे असेल ते आपले बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतात. तर तिथं नोटबुक मध्ये लिहून घ्या, हार्मोन्स अँड देअर युसेज. तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या, हार्मोन्स अँड देअर युसेज. आता हायपोथॅलेमसचं मेन काय आहे? रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर. नंतर आहे पिट्युटरी और पिट्युटरी ग्लँड्स. ह्याचा रोल काय आहे? पिट्युटरीचा आपण बघितलं मागच ते. पिट्युटरीचा काय रोल आहे? हा, आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही हार्मोन्स असतील, ठीक आहे, तेवढं सिक्रेशनचं काम कोण करतं? पिट्युटरी ग्लँड्स करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पिनल बॉडी किंवा पिनल ग्लँड्स. हे पण बघितलं आपण त्या दिवशी. पिनल ग्लँड्स काय करतात? हा, पिट्युटरी ग्लँडला आपण मास्टर ग्लँड म्हणतो किंवा मास्टर ग्रंथी म्हणतो. का म्हणतो? कारण पूर्ण बॉडीमध्ये हार्मोन सिक्रेशनचा कार्यक्रम हेच करतात. ठीक आहे, पिनल ग्लँड काय आहे? काय करतात ते? मेनली
पिट्युटरी ग्लँडने पाठवलेले जे काय हार्मोन सिक्रेट केलेले हार्मोन्स असतील ते रेग्युलेट करण्याचा कार्यक्रम कोण करतात? पीनल ग्लँड्स करतात. ठीक आहे. यांना ते पीनल नाव का ठेवलंय? पीनल नाव का ठेवले त्यांना? हां. त्यांचं आपण जे वाटाणा खातो, त्या पद्धतीने ते ग्लँड असतं. पीजच्या हिशोबाने ते ग्लँड असतं त्या साइजचं, त्या शेपचं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याला पीनल ग्लँड्स असं म्हणतात. ठीक आहे. हे शरीरातले सर्वात छोटे ग्लँड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट थायरॉइड ग्लँड्स. थायरॉइडचा काय कार्यक्रम आहे आपण बघितलं मागं ते डिसीजच्या दरम्यान. थायरॉइड ग्लँडचा काय कार्यक्रम आहे बॉडीमध्ये? व्हेरी गुड सुषमा. स्टिम्युलेशनचा कार्यक्रम कोण करतात? थायरॉइड ग्लँड करतात. ठीक आहे. सेक्रेट हां, व्हेरी गुड. T3, T4चं पण आहे. ठीक आहे. प्रोडक्शन करतात. व्हेरी गुड. दीक्षा. T3 आणि T4चं पण प्रोडक्शन ते करतात. नेक्स्ट पॅराथायरॉइड अँड एड्रिनल ग्लँड्स और एड्रिनल ग्लँड्स. ठीक आहे. तर आपण हे ऑलरेडी बघितलं. एड्रिनल ग्लँड्स कशा-कशामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात? हार्मोन करतात. व्हेरी गुड. ADH. अजून मेन हिरो हेच आहेत एड्रिनल. हां, हां. व्हेरी गुड. ठीक आहे. सपोज माणसाला राग आला, कोणते हार्मोन त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? माणसाला राग आला, कोणते आहेत? कोणते हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत? आपल्याला राग आला. ठीक आहे. आपल्याला आनंद झाला, कोणते आहेत? ॲड्रिनल. ठीक आहे. सेक्ससाठी कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात? सेक्ससाठी कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात? हां. म्हणजे ज्या काही माणसांच्या फीलिंग्ज असतात, ठीक आहे, नॅचरल ज्या काही फीलिंग्ज असतात, कोणत्याही पद्धतीच्या असू दे, ठीक आहे, अँक्झायटी असू दे, राग असू दे, काय सगळं काही असू दे. त्याच्यासाठी कोणते हार्मोन्स किंवा ग्लँड्स रिस्पॉन्सिबल असतात? तर ॲड्रिनल ग्लँड्स काय असतात त्याला रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. हे होतं सगळं एंडोक्राईन ग्लँड्स. आपण बघितलं. त्यांचा मेन हे कार्यक्रम काय आहे? हार्मोन्स तयार करणे आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे हार्मोन्स तयार केल्यानंतर त्यांचं प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. त्यातलं सर्वात मोठं ग्लँड कोणतं आहे? सर्वात मोठे ग्लँड कोणते आहेत? आपण बघितले त्यातले? हं. आणि सर्वात छोटे? पीनल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. हे होतं एंडोक्राईन सिस्टीम. समजलं एंडोक्राईन सिस्टीम? हे करता-करताच आपण काही-काही मायनर क्वेश्चन जे मला लक्षात आले ते आपण कव्हर केले इथं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इम्युन सिस्टीम. हा आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी भरपूर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नर्सिंग पार्टच्या हिशोबाने. तर याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, जे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पोर्टंट आहेत. ठीक आहे. तर आपण बघू इम्युन सिस्टम एक्झॅक्टली कशाला म्हणतात. तर द सिस्टीम दॅट फाइट्स ऑफ डिसीज. जे रोगांपासून ठीक आहे, फाईट करतात, आपला बचाव करतात. ठीक आहे. त्यांना आपण इम्युन सिस्टममध्ये कव्हर करतो. कंपोज्ड ऑफ ल्युकोसाइट्स. आता हे ल्युकोसाइट्स म्हणजे काय आहे? हॅलो?
हा. अच्छा अच्छा, जाऊ दे मग, बघू सोमवारी. हा हा. बर. हा हा हा. ठीक आहे ठीक आहे, राहू दे, सोमवारी बघू, जाऊ दे मग. हा. ठीक आहे. आता इम्युन सिस्टीमचा पार्ट कोण कोण असतं, ठीक आहे. आपण हे बघितलं ल्युकोसाइट. आता इथं आहे टॉन्सिल्स. आता हे आपण आतापर्यंत कधीच बघितलं नाही. इम्युन सिस्टीमचा पार्ट आहे टॉन्सिल्स. तर टॉन्सिल्स कशा पद्धतीने आपल्याला इम्युन सिस्टीम मध्ये हेल्प करतात? काय करतात ते इम्युन सिस्टीम मध्ये हेल्प आपल्याला? टॉन्सिल्स. हा, व्हेरी गुड सीमा. हा, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करतात, ठीक आहे. तर ते काय करतात? टॉन्सिल्स. ठीक आहे, लिम्फ प्रोडक्शनचं काम होतं तिथं, त्यामुळे ते आपल्याला ऑटोमॅटिकली हेल्प करतात. त्याच्यानंतर आहे ॲडेनॉइड्स, थायमस, स्प्लीन, स्किन, हेअर, नेल्स. ठीक आहे. हे सगळं मिळून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला काय करतात? इम्युन सिस्टीम मध्ये आपल्याला मदत करतात. हे आपण वन बाय वन नंतर बघू. तर परीक्षेला आपल्याला असा क्वेश्चन रेज होऊ शकतो की बाबा, विच आर द पार्ट ऑफ इम्युन सिस्टीम गिवन बिलो. आपल्याला त्याच्यात स्किन, हेअर, नेल्स असे पण जर काही शब्द आले, तर ते पण इम्युन सिस्टीमचाच पार्ट आहे. ठीक आहे. तर हे विसरू नका. थायमस, ॲडेनॉइड्स, टॉन्सिल्स, ल्युकोसाइट, स्किन, हेअर, नेल्स आणि स्प्लीन. ठीक आहे. नेक्स्ट, स्प्लीन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट पार्ट आहे का? स्प्लीन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे मस्क्युलो स्केलेटल किंवा स्केलेटल सिस्टीम. तर स्केलेटल सिस्टीम आपल्याला माहिती आहे, आपण बरेच वेळा बघितलंय. मसल्स प्रोव्हाइड मूवमेंट. आता मस्क्युलो स्केलेटल मध्ये काय असतं? आपण बघतो आपलं जे शरीर आहे त्याच्या आतमध्ये मेन स्ट्रक्चर आहे हाडांचं, त्याला कव्हर अप केलंय मसल्सने वगैरे, आणि वरचं कोटिंग आपलं स्किनचं असतं. ठीक आहे. तर जे काही मसल्स असतात त्यांचा मेन रोल काय आहे? तर बॉडीला मूवमेंट प्रोव्हाइड करायची. ओके. अँड अ स्केलेटल प्रोव्हाइड्स स्ट्रक्चरल सपोर्ट. आपले जे काही स्केलेटल असेल किंवा स्केलेटन असेल, याचा मेन रोल काय? स्ट्रक्चरल सपोर्ट देणं. आणि मसल्सचा रोल काय? तर मूव्हमेंट प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. आणि स्केलेटलचा अजून रोल काय? बॉडीला प्रोटेक्शन आहे विथ बोन्स, कार्टिलेज, लिगामेंट्स अँड टेंडन्स. आता हे जे काही बोन्स आहेत ते सगळे बोन्स नसून ते वेगवेगळे माणसाच्या शेपच्या अकॉर्डिंग, हाडांच्या जॉईंट्सच्या अकॉर्डिंग, तिथं जशी गरज आहे तशी त्या पद्धतीची माणसाची पूर्ण ठेवण बनवली गेली आहे. मग कार्टिलेज आहे, मग लिगामेंट्स आहे, टेंडन्स आहे, हे आपण स्केलेटल सिस्टीम मध्ये बघू. पण आता मेन रोल काय आहे इथं? की जे काही स्केलेटन असेल त्याचा मेन रोल आहे सपोर्ट अँड प्रोटेक्शन, आणि मसल्सचा रोल काय आहे? मूव्हमेंट प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. हे होतं मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम. ठीक आहे. समजलं? मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम. नेक्स्ट आहे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लिम्फॅटिक सिस्टीम. ठीक आहे. लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय? लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय? व्हॉट इज देअर मेन रोल? काय रोल आहे त्यांचा लिम्फॅटिक सिस्टीमचा? लिम्फच्या माध्यमातून ते बॉडीला इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ठीक आहे. स्ट्रक्चर त्यांनी ऑलरेडी दिले. स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्ड इन द ट्रान्सफर ऑफ लिम्फ,
म्हणजे लिम्फ आपण बघितलं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये ऑलरेडी. तर स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्व इन द ट्रान्सफर ऑफ लिम्फ between tissues and the blood stream, the lymph and the nodes and the vessels that support it. ठीक आहे. म्हणजे असे जे काही लिम्फ्स आहेत, जे बिटवीन टिश्यू अँड द ब्लड सिस्टीम, लिम्फ नोड्स काय आहे, ह्या सगळ्याचं स्ट्रक्चर मिळून लिम्फॅटिक सिस्टीम काय होते, तयार होती. ह्याचा मेन रोल काय आहे, लिम्फच्या माध्यमातून बॉडीला इम्युनिटी प्रोव्हाइड करायची आहे, मॉइस्ट पण ठेवतं ते. व्हेरी गुड सुषमा. ठीक आहे. बॉडी मॉइस्ट ठेवायचं काम पण करतं ते लिम्फॅटिक सिस्टीम. ठीक आहे. हे आपण नंतर डीपमध्ये बघू व्यवस्थित. नर्वस सिस्टीम collecting, transferring and processing information with brain, spinal cords and nerves. ठीक आहे. तर नर्वस सिस्टीमचा पार्ट कोण कोण असतं मग? नर्वस सिस्टीमचा पार्ट कोण असतं? ब्रेन, स्पायनल कॉर्ड दोघच आहे का? त्यांनी दिलंय ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड नर्व्स. ठीक आहे. नर्व्स पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे सगळं मिळून नर्वस सिस्टीम आपलं तयार होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जे माणसाचं प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये जे जे ऑर्गन्स इन्व्हॉल्ड असतात, मेल फिमेलचे, ते त्याच्यात कव्हर केले जातात. द सेक्स ऑर्गन्स इन द फिमेल, ओव्हरीज, fallopian tubes, uterus, vagina, mammary glands, and in the male, testicles, van deferens, semical vesicles, prostate and penis. हे सगळे म्हणजे काय करायचंय आपल्याला, तर जे मेल आणि फिमेलचं सगळे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतील ते आपल्याला काय करायचे, लर्न करायचे. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग ह्याच्याशी रिलेटेड पण काही डिसिजेस असतील, डिसऑर्डर्स असतील. ठीक आहे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय केलं पाहिजे बाबा, हे पण आपल्याला त्याच्यात लर्न करावं लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे. द ऑर्गन्स यूज फॉर ब्रीथिंग, द फेरिनेक्स, लॅरिनेक्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लंग्स अँड डियाफ्राम. ठीक आहे. ह्याला सगळ्यांना मिळून काय होतंय, रेस्पिरेटरी सिस्टीम तयार होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे युरिनरी सिस्टीम. आपल्याला माहिती आहे युरिनरी सिस्टीम पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये किडनीज इन्व्हॉल्ड आहेत. ठीक आहे. किडनी कशात आलंय, युरिनरी सिस्टीमचा पार्ट आहे. बॉडीमध्ये तर बघायला गेले सगळे इंटरलिंकच आहेत, पण कोणता पार्ट कोणत्या सिस्टीमचा भाग आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. नाही तर मग आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे. युरिनरी सिस्टीम कशात आले, किडनी, युरेटर्स, ब्लॅडर अँड युरेथ्रा. ठीक आहे. तर किडनीचा काय रोल आहे युरिनरी सिस्टीम मध्ये, किडनीचा काय रोल आहे? अरे युरिनरी सिस्टीम मध्ये काय रोल आहे, ब्लडचं कशाला काढतं? हा. ठीक आहे. हा. ठीक आहे. प्युरिफिकेशन ब्लड आहे. हा. वेस्ट मटेरियल एक्झिट करायचं काम करतं. ओके. हा. युरेटरचं काय काम आहे, युरेटर्स? युरेटर, युरेटर काय करतं बॉडीमध्ये? हा. हा. काय करतं, युरिन किंवा जे काही वेस्ट प्रोडक्ट असेल ते पास करण्याचं काम कोण करतं, युरेटर करतं. ब्लॅडर काय करतं? हा. कारखाना आहे. ठीक आहे. काय आहे,
स्टोअर करण्याचं काम करतं. आणि युरेथ्रा काय करतं? युरेथ्रा ते पण कशात येतं? रिमूव्ह पार्टमध्ये येतं. ठीक आहे. इन्व्हॉल्व्ड इन फ्लुइड बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स अँड एक्सक्रिशन ऑफ युरिन. ठीक आहे. हे सगळे पार्ट आहेत. ठीक आहे. तर परीक्षेला आपल्याला इकडनं क्वेश्चन एक तयार करता येऊ शकतो. किडनीचं तर कळालं आपल्याला. पण युरिनरी सिस्टीममध्ये युरिन स्टोअर करण्याचं काम कोण करतं? युरिन स्टोअर करण्याचं काम कोण करतं? कोण करतं? ब्लॅडर करतोय. ठीक आहे. नेक्स्ट शेवटचा आहे वेस्टिब्युलर सिस्टीम कॉन्ट्रीब्युट्स टू आवर बॅलन्स और आवर सेन्स ऑफ स्पेशल ओरिएंटेशन. ठीक आहे. तर याचं आपण शेवटी बघू. ठीक आहे. तर हे होते काही सिस्टीम. ठीक आहे. जे पार्ट आहेत एनाटॉमी आणि फिजिओलॉजी. ठीक आहे. याचा पार्ट आहे. आणि आपण बघितलं पहिलं सेल होतं, मग टिश्यू होतं, मग ऑर्गन सिस्टीम होत्या. ठीक आहे. कोणते कोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये ते बघितलं आपण. अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर मग हे सगळं जे काही गणित चालू झालं होतं ते सेल पासून चालू झालं होतं. तर आपल्याला पहिल्यांदा सेल लर्न करावे लागतील, मग टिश्यूज, मग अशा पद्धतीने आपण ते बघणार आहे सर्व. ठीक आहे. तर एवढं कळालं सर्व आतापर्यंत आपण बघितलेलं. एवढं समजलं? काय डाऊट आहे त्याच्यात? हे आपण थोडंसं डीपमध्ये बघितलं ना, प्रत्येक सिस्टीम सेपरेटमध्ये कळून जाईल आपल्याला. ठीक आहे. तर हे नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला हे सगळे सिस्टीम संपवायचे आहेत. काही पण करून. ठीक आहे. तर थोडं जास्त लेक्चर घ्यायचे आपल्याला, जेणेकरून हे एकदा खेळ संपला हा तर मग खूप मोठा कार्यक्रम संपून जाईल आपला. ठीक आहे. पण कसं आहे ते हळू घेतलं तर तुम्हाला समजतं, पळवलं तर मग नाही समजणार. ठीक आहे. तर सेल्स आहेत. ओके. The cells are the smallest functional units of the body. तर परीक्षेला इथून प्रश्न पडू शकतो. डॅश डॅश करेल. ठीक आहे. आर द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट्स ऑफ द बॉडी. काय असेल आन्सर आपलं? सेल असणार. प्रश्न पडलेला आहे ऑलरेडी हा. व्हॉट इज द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी? ठीक आहे. काय येणार आहे आन्सर आपलं? सेल येणार आहे किंवा सेल्स येणार आहे. सेल्स आर ग्रुप्ड टुगेदर टू. काय आन्सर येणार आहे आपलं? सेल्स आर ग्रुप्ड टुगेदर टू. जे सेल्स असतात ते ग्रुप होतं आणि ग्रुपचं पुढं काय तयार होतं? टिश्यूज किंवा टिश्यू तयार होतं. ऑर्गन कशाला पाहिजे? ठीक आहे. नेक्स्ट, different tissues are grouped together to form organs. ठीक आहे. आता हे जे वेगवेगळे टिश्यूज असतील ते मिळून काय तयार होत आहे? ऑर्गन्स. ठीक आहे. नेक्स्ट, आता स्ट्रक्चर, हे जे काही सेल्स असत याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचंय. अ सेल कन्सिस्ट ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रन्स inside which there are a number of organelles floating in the watery fluid named cystol. ठीक आहे. तर सेलचं स्ट्रक्चर मध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड असतात? चला, सेल असतं, काय प्रॉब्लेम नाही. काय काय असतं? सेल कशा कशाने तयार होतो? न्यूक्लियस असतं. व्हेरी गुड. अजून आरबीसी ला, डब्ल्यूबीसी ला डोक्यात ठेवा ना, ते पण सेलच आहे, वन काइंड ऑफ. काय काय असू शकतं सेल? A cell consists of a plasma membrane inside which there are a number of organelles floating in a watery fluid named cystol. या सगळ्यांना
कलेक्टिव्हली काय म्हणणार आहे, सिस्टॉल म्हणतो आपण. ठीक आहे, मग त्याच्यात न्यूक्लियस आलं, प्लाझ्मा आलं, मायटोकॉन्ड्रिया आलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात, त्या पण आपण नंतर वन बाय वन बघणार आहे. ठीक आहे, तर याच्यात आपण शब्द बघितला प्लाझ्मा मेम्ब्रन. आता हे काय बाबा एक्झॅक्टली? द प्लाझ्मा मेम्ब्रन कन्सिस्ट ऑफ टू लेयर्स ऑफ फॉस्फिल phospholipids. ठीक आहे, दिस bilayer forms because the two ends of phospholipids molecules have very different characteristics, one end in polar and the one in non-polar. ठीक आहे, त्याच्यानुसार त्याला हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असे दोन गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन्स म्हणजे काय आहे, तर टू लेयर ऑफ फॉस्फोलिपिड्स. ठीक आहे, तर हे असतात प्लाझ्मामध्ये, ज्याच्यातला वन जो असतो तो काय असतो, हायड्रोफिलिक, आणि वन जो काय असतो हायड्रोफोबिक असतो. याच्यानुसार त्याचे जे पोलर असतात त्याच्यानुसार ते तयार होतात. ठीक आहे, नेक्स्ट सायटोप्लाझम. ठीक आहे, कन्सिस्ट ऑफ अ consists of a gelatinous solution and contains microtubules and organelles. ठीक आहे, हे लिटरली कशात येतं, लिटिल ऑर्गन्स मध्ये आपण त्यांना काय करतो, कन्सिडर करतो. सायटोस्केलेटन आपल्याला माहिती आहे, त्याचं हे पार्ट असतात सायटोप्लाझम. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला मेनली काय लक्षात ठेवायचं आहे की स्मॉलेस्ट फंक्शन काय, सेल्स, त्याच्यानंतर ग्रुप ऑफ सेल्स, टिश्यूज, ग्रुप ऑफ टिश्यूज, ऑर्गन्स, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर असतात आपण बघितलं, सायटोप्लाझ्म असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन्स असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूक्लियस असतो, मायटोकॉन्ड्रिया असतं. ठीक आहे, हे जेली लाईक असतात स्ट्रक्चर याचं सगळं. तर याला ओव्हरऑल आपण काय म्हणणार आहे, सेल्स असं म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे, एवढं समजलं, एवढं सेल्सचं एवढं काही डीप करायची गरज नाही, याच्यात फक्त वर थोडस लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याच्यात नंतर आहे ऑर्गेनिल्स. आवाज बंद करा, आपण इथं चालू आहे. ऑर्गेनिल्स इन्क्लूड इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, ते इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय असतं, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये काय होतं, प्रोटीन सिंथोसिस होतं. ठीक आहे, तर ते आपण बघू. कम्स इन टू फॉर्म्स, स्मूथ अँड रफ. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय असतं, याचे दोन फॉर्म आहेत, एक आहे स्मूथ, एक आहे रफ. ओके, द सरफेस ऑफ रफ ईआर. ठीक आहे, ईआर म्हणजे हे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. द सरफेस ऑफ रफ ईआर इज कोटेड विथ रायबोसोम्स. द सरफेस ऑफ स्मूथ ई आर इज नॉट. ठीक आहे, तर जे रफ असतात त्यांचं जे वरचं कोटिंग असतं त्याला रायबोसोम्स असतात, आणि जे स्मूथ असतात त्याला रायबोसोम्स नसतात. तर आपण इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये दोन गोष्टी बघितल्या, त्याचे दोन पार्ट आहेत, एक आहे रफ, एक आहे स्मूथ. रफ रफ कशामुळे असतो, तर त्याचं बाहेरचं जे कोटिंग असतं त्याच्यात रायबोसोम्स असतात, आणि स्मूथ मध्ये रायबोसोम्स नसतात. ठीक आहे, फंक्शन्स इन्क्लूड मेकॅनिकल सपोर्ट, सिंथेसिस अँड ट्रान्सपोर्ट, हे आपण ऑलरेडी बघितलं. ठीक आहे, ते हे होतं इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ठीक आहे, कळालं. ई आर म्हणतात शॉर्टकट मध्ये त्याला. दोन पार्ट होते, रफ, स्मूथ. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं रफ रफ काय आहे, तर त्याच्या आउटर कोटिंग मध्ये रायबोसोम्स स्मूथ मध्ये नाही आहेत, आणि त्याचा मेन मेकॅनिकल सपोर्ट सिंथेसिस आहे आणि ट्रान्सपोर्टेशन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे गोल्गी कॉम्प्लेक्स. ह्याचं काय आहे, काय म्हणतं ते गोल्गी कॉम्प्लेक्स याला,
सॅक लाईक स्ट्रक्चर. व्हेरी गुड. अजून मेम्ब्रन सॅक असते. त्याचं नावातच आहे कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ फ्लॅटन्ड सॅक्स. ठीक आहे. ज्या सॅक्स असतं त्यांचं फ्लॅटन म्हणजे फ्लॅट पद्धतीच्या असतं त्याचं सिरीज असतं पूर्ण कन्सिस्ट. त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लेक्स. नावातच दिले कॉम्प्लेक्स. ठीक आहे. तर गॉल्गी कॉम्प्लेक्स मीन्स तर आपल्याला माहिती आहे सिरीज ऑफ फ्लॅटन सॅक्स इज कॉल्ड गॉल्गी कॉम्प्लेक्स. सपोज परीक्षेला असा प्रश्न पडला सिरीज ऑफ फ्लॅटन सॅक्स मीन्स तर काय असेल आपला आन्सर. सिरीज ऑफ फ्लॅटन सॅक्स इज कॉल्ड गोल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. मग याचं फंक्शन्स काय आहे परत सिंथेसिस आहे, पॅकेजिंग आहे, मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन आहे, प्रोडक्शन आहे अँड लायझोझोम्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट न्यूक्लियस. ठीक आहे. तर न्यूक्लियस प्रत्येक सेलमध्ये असतात का? न्यूक्लियस प्रत्येक सेलमध्ये असतात का? नसतात. ठीक आहे. Cells also contain a nucleus within which is found DNA in the form of the chromatin plus nuclei. ठीक आहे. प्रत्येक याच्यामध्ये सेलमध्ये न्यूक्लियस नसतो. ठीक आहे. पण ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो तो कोणत्या स्वरूपात असतो मग? कोणत्या स्वरूपात असतो? हां, डी-एन-ए. ठीक आहे, व्हेरी गुड. तिथं दिलंय ऑलरेडी. ठीक आहे, डी-एन-एच्या स्वरूपात असतो. सेल्स ऑल्सो कंटेन अ न्यूक्लियस विदिन विच इज फाउंड डी-एन-ए. ठीक आहे, डी-एन-एच्या स्वरूपात असतो इन द फॉर्म ऑफ द क्रोमॅटिन प्लस न्यूक्लिओली. ठीक आहे. तर हे होतं न्यूक्लियस. मग काहीमध्ये असतं, काहीमध्ये नसतं. ठीक आहे. तर ह्याच्यातला पार्ट आहे डी-एन-ए. तर परीक्षेला खूप वेळा पडलाय डी-एन-एचा फुल फॉर्म काय आहे? तर काय आहे डी-एन-एचा फुल फॉर्म? डी-एन-एचा फुल फॉर्म काय आहे? डी ऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड. डी ऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड हा पूर्ण फुल फॉर्म आहे डी-एन-एचा. ठीक आहे. तर आपण बघितलं न्यूक्लियस मध्ये मेन काय असतं तर डी-एन-ए असतं. तर हे डी-एन-एचा यूज कशा कशासाठी केला जातो? डी-एन-एचा यूज कशासाठी केला जातो? किंवा डी-एन-एचा काय रोल आहे? कंट्रोल सेल फंक्शन. व्हेरी गुड. करू ना. फाइंड आउट जेनेटिक्स. व्हेरी गुड. ठीक आहे. तर सेल जे आहे ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? डी-एन-ए करतं. आणि एखाद्याचं जेनेटिक फाइंड आउट करायचं असेल त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं फिंगर प्रिंटिंग मध्ये पण असतं. व्हेरी गुड. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मेन रोल असतो डी-एन-एचा. ठीक आहे. कंट्रोल्स सेल फंक्शन वाया ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ठीक आहे. अशा पद्धतीने. मग इन अदर वर्ड बाय कंट्रोलिंग प्रोटीन सिंथेसिस इन अ सेल. ठीक आहे. तर जे काही डी-एन-एचा आहे तर डी-एन-ए मधले जे काही प्रोटीन असेल त्यांचं सिंथेसिस असेल हे कंट्रोल करायचं काम कोण करतं तर डी-एन-ए करतो. कंट्रोलिंग प्रोटीन सिंथेसिस इन अ सेल. म्हणजे सेलचं जे काही प्रोटीन सिंथेसिस असतं ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? असा जर प्रश्न परीक्षेला विचारला तर त्याचं उत्तर पण काय असणार आहे आपलं? काय असणार आहे? डी-एन-ए असणार आहे.
है ना. त्यांनी दिले कंट्रोलिंग प्रोटीन सिंथेसिस इन अ सेल. कोण करतं तर डीएनए करतं. ॲट द सेम टाइम सेलचं जे काही फंक्शन असतं, ट्रान्सक्रिप्शन असतं, ट्रान्सलेशन असतं, हे सगळं कंट्रोल करण्याचं काम पण कोण करतं? डीएनए. ठीक आहे. म्हणजे न्यूक्लियसमध्ये डीएनए असतो आणि हा डीएनए इम्पॉर्टंट का आहे? तर हा सेलचं फंक्शनिंग, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन इम्पॉर्टंट आहे आणि जे काही सेलचं प्रोटीन सिंथेसिस असतं, ते देखील कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? न्यूक्लियसमधला डीएनए करतो. ठीक आहे. तर हे होतं न्यूक्लियस आणि डीएनए. कळालं? न्यूक्लियस आणि डीएनए. नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. हे खूप वेळा परीक्षेला पडले. आता हे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय आहे सेलचं? प्रत्येक जी काही आपली सेल असेल त्यांना एनर्जी लागणार आहे ना. तर हॅव डबल मेम्ब्रन्स, आउटर मेम्ब्रन्स अँड हायली कन्व्हलेटेड इनर मेम्ब्रन्स. ठीक आहे. तर त्यांनी ऑलरेडी तिथं आपल्याला दिले इनर मेम्ब्रन हॅज फोल्ड्स अँड शेप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड क्रिस्टल दॅट contain elementary participate. ATP production primary function is production and ATP. ठीक आहे. म्हणजे शॉर्टकटमध्ये याला आपल्याला लक्षात ठेवायचंय दिस इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये याला काही डीपमध्ये करायची गरज नाही डीएनए सारखं. नेक्स्ट रायबोसोम्स आपण वरती ऑलरेडी बघितलं. ठीक आहे. रायबोसोम्स. तर एखाद्या व्यक्तीचा आजार फाइंड आउट करायचा असेल आपल्याला, डिसीज फाइंड आउट करायचा असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला डीएनए इम्पॉर्टंट आहे का आरएनए इम्पॉर्टंट आहे? डीएनए इम्पॉर्टंट आहे का आरएनए इम्पॉर्टंट आहे? आता डिसीज चाललंय हा. काय इम्पॉर्टंट आहे? ऑब्वियस काय आहे? आरएनए. ठीक आहे. तर हे डीएनए न्यूक्लियसमध्ये डीएनए दिसला आपला आणि रायबोसोम्स. ठीक आहे. तर रायबोसोम्समध्ये कंपोज्ड ऑफ आरएनए अँड प्रोटीन. म्हणजे हे रायबोसोम्स कशाने तयार होतात? तर आरएनए. ठीक आहे. रायबोसोमला आरएनए म्हणतो अँड प्रोटीन यांनी मिळून हे रायबोसोम्स तयार होतात. मे बी डिस्पर्स रँडमली थ्रू आउट द सायटोप्लाझम और अटॅच टू द सरफेस ऑफ रफ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम. ठीक आहे. ऑफन लिंक्ड टुगेदर इन चेन्स कॉल्ड पॉलीरायबोसोम्स और पॉलिसोम्स. प्रायमरी फंक्शन इज टू प्रोड्यूस प्रोटीन. आता आपल्याला इथं कळालं की एखाद्या व्यक्तीचा डिसीज फाइंड आउट करायचा असेल तर हे आरएनए वर रिस्पॉन्सिबल असतं. तर हे आरएनए वर का रिस्पॉन्सिबल असतं? ठीक आहे. किंवा आरएनए मधून काय आपण करतो? काय बेसिकली आरएनएतूनच का करतो? डीएनएतून का नाही करत? असं त्यात काय आहे? एखाद्या व्यक्तीचा डिसीज आपण डीएनएतून नाही करता आरएनएतून करतो. हे कळलं का? का करतो असं? डीएनएतून न करता आरएनएतून करतो. व्हेरी गुड सुषमा. ठीक आहे. आपले हे जे काय आहे प्रोटीन इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलंय वरती एवढं मोठ्या अक्षरात. ठीक आहे. हा जो काही रायबोसोम्स असतो हा आरएनए आणि प्रोटीन याच्यापासून तयार झालेला असतो. जे काही आपले डिसीजेस असतात त्याच्या स्टडीमध्ये आपल्याला प्रोटीन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे. आता आपण हे कोरोनाचं पण बघतो त्याच्यामध्ये पण प्रोटीन हा खूप मेन रोल प्ले करतो. ठीक आहे. प्रोटीन किंवा प्रोटीन सिंथेसिस म्हणतो आपण त्याला. हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणून आरएनए वरून आपल्याला
फाइंड आउट करता येतं की त्याचे डिसऑर्डर डिसिजेस जे जे काय असेल ते आपण करू शकतो. तर रायबोसोम्स हे कोणत्या दोन घटकांपासून तयार झालेले आहे? इथून एक क्वेश्चन तयार केला मी. रायबोसोम्स हे कोणत्या दोन घटकापासून तयार झालेले आहे? Which are the two factors which we include in ribosomes? RNA and प्रोटीन हे दोन घटक मिळून रायबोसोम्स तयार झाले. ओके. या रायबोसोम्सचा मेन रोल काय, प्रायमरी फंक्शन काय आहे? What is the primary function of ribosomes? To produce proteins. This is the primary function of ribosomes. समजलं रायबोसोम्स, RNA. ठीक आहे. नेक्स्ट सेंट्रिओल्स. ठीक आहे, किंवा सेंट्रिओलिस. हे काय असतं सेंट्रिओलिस? तर जे काय आपले सेल्स असतात, ठीक आहे, सॉरी न्यूक्लियस असतं जे काय, पेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. ठीक आहे, ग्रुपमध्ये असतं, बंचमध्ये असतं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर लोकेटेड नियर द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या जवळपास जे सिलेंड्रिकल शेपमध्ये पेअर्स असतात, ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? सेंट्रिओलिस. परीक्षेला इथून एक प्रश्न आपल्याला क्रिएट करता येऊ शकतो की पेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर लोकेटेड नियर द न्यूक्लियस इज किंवा आर काय असणार आहे? आन्सर paired cylindrical structures located near the nucleus called किंवा is centrioles. ठीक आहे. आता यांचा मेन कार्यक्रम काय? प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन सेल डिव्हिजन. सेल निर्मिती होती, RNA बघितला, DNA बघितला, न्यूक्लियस बघितला, आपण रायबोसोम्स बघितलं, त्यातले प्रोटीन बघितलं. तर सेल डिव्हिजनचं काम कोण करतं असा प्रश्न येऊ शकतो. तर कोण करतं सेल डिव्हिजन? सेंट्रिओलिस काय करतात? सेल डिव्हिजनचं काम करतात. मेटोसिस अँड द रोल ऑफ सेंट्रिओल्स. ठीक आहे, तर ह्याच्यात हे काय एवढं नाही पडत परीक्षेला, पण सेल डिव्हिजनचं काम कोण करतं? सेंट्रिओल्स. ठीक आहे, तर हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला इथं कळाल्या. न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे काही सिलेंडर स्ट्रक्चर असतं ते कोण आहे? सेंट्रिओलिसिस. ठीक आहे, आणि जे काही सेल डिव्हिजनचा कार्यक्रम करतो ते पण कोण आहे? सेंट्रिओल्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे फ्लॅजिला अँड सिलिया. ठीक आहे, हेअर लाईक प्रोजेक्शन, सिलिया आर रिलेटिव्हली शॉर्ट अँड न्यूमरस. फ्लॅजिलम इज अ रिलेटिव्हली लॉंग अँड देअर टिपिकली जस्ट वन. ठीक आहे, हे काय एवढं परीक्षेला इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, आपल्याला इम्पॉर्टंट आहे विली. विली काय असतं? विली विलीचा काय रोल आहे? आपण बघितलं सेल डिव्हिजनचं काम सेंट्रिओलिसिस आहे. ठीक आहे, पण विलीचं मेन काम काय आहे? विली इन्क्रीज सरफेस एरिया ऑफ अ सेल. जो काही सेल असेल त्याचा जो काही एरिया असेल, म्हणजे प्रोजेक्शन म्हणतो आपण त्याला, ते करण्याचं काम कोण करतं? विली करतं. ठीक आहे, इन्क्रीज सरफेस एरिया ऑफ अ सेल असा जर प्रश्न परीक्षेला पडला, who is increase surface area of a cell, so what will be your answer? विली. ठीक आहे,
तर विली काय करतो, जो काही सेल असेल त्याचा सरफेस एरिया काय करतो, वाढवायचं काम करतो. तो आहे विली. ठीक आहे. नेक्स्ट आहे लायझोझोम्स. ठीक आहे. मेम्ब्रन्स enclose spheres that contain powerful digestive enzymes. Functions include destruction and damage cells. आता हे लायबोसोम्स काय कार्यक्रम आहे आपण बघितलं इकडं. हे काय करतात, डिव्हिजन करतात. हे काय करतात, त्याला इन्क्रीज करतात. आणि लायबोसोम्सचं मेन काम काय आहे, सेलला काय करणार आहे तो. हां, ठीक आहे. तर त्यांनी दिले फंक्शन्स इन्क्लूड डिस्ट्रक्शन ऑफ डॅमेज सेल्स. ठीक आहे. डिस्ट्रक्शन ऑफ डॅमेज सेल्स. ठीक आहे. ह्याचं जे काही फंक्शन्स करण्याचं काम करतो, म्हणजे ज्या मृत पेशी असतात त्यांचं फंक्शनिंग करण्याचं काम कोण करतं, तर ते करतात लायबोसोम्स. ठीक आहे. तर आता आपल्याला इथून प्रश्न क्रिएट करता येऊ शकतात. पेशी आहेत, त्याला आपण सेल्स म्हणतो. सेल्सची निर्मिती कोठे होते, सेल प्रोडक्शन. सेल्सची निर्मिती कोठे होते, आपल्या बॉडीमध्ये सेल्सची निर्मिती कुठे होते. कोठे होते, लायझोसोम्स मध्ये होते का उज्ज्वला. ठीक आहे. बोन मॅरो मध्ये होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेल्सची निर्मिती झालेली आहे. आता सेलच्या सेंटरला काय म्हणतात, सेलच्या सेंटरला काय म्हणतात, न्यूक्लियस म्हणतात. न्यूक्लियसचा मेन हिरो कोण आहे, न्यूक्लियसचा मेन हिरो कोण आहे, न्यूक्लियसचा मेन हिरो कोण आहे, डीएनए. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे काही सेल्स आहे त्याला एनर्जी देण्याचं काम कोण करतात, प्रत्येक सेल्सला एनर्जी लागते. ठीक आहे. कोण करतं एनर्जी, माइटोकॉन्ड्रिया करतात. ठीक आहे. हा, रायबोसोम्स जे आहे ते कोणत्या दोन घटकांपासून तयार झालेले आहेत, रायबोसोम्स कोणत्या दोन घटकापासून तयार झालेले आहेत, एक आहे आर एन ए आणि प्रोटीन. ठीक आहे. डिसीज किंवा डिसऑर्डर हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, आर एन ए. का, कारण प्रोटीन सिंथेसिसमुळं. नेक्स्ट, आपले जे काही सेल असतात ते डिव्हिजनचं काम कोण करतात, ते सेल डिव्हिजनचं काम, सेल डिव्हिजनचं काम विली कशाला पाहिजे राजश्री, सेल डिव्हिजनचं काम कोण करतं, सेंट्रोलस करतात. ठीक आहे. सेंट्रिओलिस. त्याच्यानंतर जे काही सेल इन्क्रीज करण्याचं काम असेल कोण करतं, सेल इन्क्रीज करण्याचं, त्याचं सरफेस इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, सेल इन्क्रीज नाही, सेल सरफेस इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, विली करतं. आणि आता जे काही मृत पेशी असतील, डेड सेल्स असतील, त्यांचं मॅनेजमेंटचा कार्यक्रम कोण करतं, कोण करतं, लायझोझोम्स करतात. ठीक आहे. तर हे होतं सेल, सेलचे काही कंपोनंट्स. ठीक आहे. आणि काही ऑर्गन्स बघितलं, सेल बघितलं, सेलपासून टिश्यू होतात त्यांचे सायन्स बघितले, आणि सेलचे फीचर्स बघितले, आणि त्याच्याशी रिलेटेड काही काही क्वेश्चन्स आपण तयार केले. ठीक आहे. समजलं एवढं, डाऊट आहे याच्यात काही.
ठीक आहे. तर त्यांना तुम्हाला क्लासिफाय करता यायला पाहिजे थोडं. सेल आहे, सेलची निर्मिती कुठं होतं, डिस्ट्रक्शन कुठं होतं, एक्सपान्शन कुठं होतं, डिव्हिजन कुठं होतं. ठीक आहे. तर सेलचे पण काही पार्ट आहे. सेलचा पार्ट न्यूक्लियस आहे, डिग्नेलियस आहे, हिरो आहे, डीएनए, रायबोझोम्स आहे. रायबोसोम्स हा सेलचे 2 पार्ट होते. आपण बघितलं वरती. सेल्सचं इथं बघा प्लाझ्मा मेम्ब्रन्सचा पार्ट होता त्याच्यात रायबोसोम्स होतं रायबोसोम्सचे सॉरी प्लाझ्मा मेम्ब्रन्सचे 2 पार्ट होते एक होतं स्मूथ होतं एक होतं रफच्या आउटर भागला रफ का होतं कारण तिथं रायबोसोम्स होतं रायबोसोम्स हे कशापासून तयार झालं होतं तर रायबोसोम्स हे आर एन ए आणि प्रोटीन पासून तयार झालंय त्याचं मेन कार्यक्रमच काय आहे तर प्रोड्युसिंग प्रोटीन आहे आणि सेंट्रिओल्सचं मेन रोल काय सेल डिव्हिजन करायचंय त्याच्यानंतर विलीचं काय तर सेलचं सरफेस एरिया इन्क्रीज करायचं आणि लायबोसोमचं काय ज्या डेड सेल्स असतील त्याचं मॅनेजमेंट करायचं हे आलं सेल्स ठीक आहे राहील लक्षात परीक्षेपर्यंत हा स्पीड नाही होते ना जास्त स्लोच घेतले तरी 5च पेज झाले हा ठीक आहे चालेल आता ह्याचा सेकंड हाफ जो असेल तो आपण इव्हिनिंगला घेऊ कुठली एक्झाम उज्ज्वला या गुरुवारी आणि शुक्रवारी पेपर आहे त्याचे टॉपिक मी थोड्या वेळाने टाकतो उद्या सुट्टी आहे संध्याकाळी थोडा जास्त वेळ लेक्चर आहे 7 पर्यंत लेक्चर आहे 15 मिनिटं जास्त ठीक आहे तर व्यवस्थित लेक्चर अटेंड करा चालेल थँक्यू सो मच बाय